उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन चंतरी अखंडित वसो चित्ती तुझ अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमल मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकला चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता निरूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा प्रश्न आहे, मी अनेक घटकांनी निर्माण झालेला आहे, मी करावजा ती देवाची पूजा, शेवटी मी उरतच नाही हे समजावून सांगा। मी असं ज्यावेळेला आपण सर्वसाधारणपणे म्हणत असतो त्यावेळेला त्या मीचा अर्थ असा असतो की मुळात सर्वसाधारण माणसाकडे देह मी हा भाव असतो आणि हा देह मी हा ज्या भावामध्ये अंतर्गत मुळात मी म्हणणारं चैतन्य असतं, पण ते चैतन्य भ्रमिष्ट अवस्थेमध्ये स्वतःला देह समजतं, म्हणून चैतन्य अधिक भ्रम अधिक देह अधिक नाव आणि अधिक संस्कार असं म्हणून हा मी सर्वसाधारण माणसाकडे असतो। म्हणून सर्वसाधारणपणे प्रत्येकाकडे जो देह मी हा जो भाव असतो, या देह मी म्हटल्यानंतर देहाला ठेवलेलं नाव म्हणजेच मी एवढंच कळतं, पण नाव मी किंवा देह मी असं म्हणत असताना मी म्हणणारं कोण आहे, तुम्ही म्हणणारं तिथे ही
जाणणारं तत्व म्हणतो, पण त्याला चैतन्य शक्ती, कारण मी म्हणून जाणत असतो प्रत्येक. हे जाणणार जे तत्व आहे त्याला आपण आता चैतन्य हा शब्द आपल्याला. तर ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेमध्ये भ्रम निर्माण झाला. भ्रम म्हणजे आपण कोण आहोत ह्या जाणीवेला त्याचा थांगपत्ता नाही. मुळात आपलं अस्तित्व काय हे त्या जाणीवेला माहीत नाही. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे माणसं भ्रमिष्ट अवस्थेत असतात असं संत सांगत असतात की जगी हा वेड्यांचा पसारा असं म्हटलं जातं. तर त्या अंगाने जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हणण्यापेक्षा मानवी देहरूपाने जी प्रगट झालेली ही जी जाणीव आहे, ही जाणीव भ्रमिष्ट आहे. आणि ते भ्रमिष्टपणामुळेच देह आणि देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी ह्या अंगाने जीवन जगते. त्याचबरोबर लहानपणापासून जे काही जे संस्कार ह्या जाणीवेवर होतात आणि तेही संस्कार प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठं काम करत असतात. म्हणून सगळं घटक म्हटल्यानंतर जाणीव अधिक शरीर अधिक भ्रम अधिक नाव आणि अधिक संस्कार असे 5 घटक माणसाच्या ठिकाणी असतात. आता हे 5 घटक असल्यामुळे जो भ्रम माणसाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यामुळे देह मी या भावातून ही जाणीव स्वतःला फक्त मीच देह एवढंच समजते की देहापुरती ती स्वतःला संकुचित करून घेते. आणि ह्या संकुचितपणामुळे तिच्याकडे द्वैत भाव निर्माण होतो, माझं आणि तुझं. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या देहाच्या अपेक्षेत मी म्हणतो, तिथे तसं माझं सुरू होतं. समोरच्या व्यक्तीला तो तू म्हणून तुझं होतं. किंवा परमेश्वर आणि आपण हाही तिथे द्वैत भाव निर्माण. म्हणजे मी अमुक तमुक नावाचं आणि परमेश्वरी शक्ती आगळी वेगळी आहे ह्या अंगाने तिथे पाहणं चालू होतं. आणि हे माझं तुझं जे म्हटलं आहे त्यालाच म्हणजे मीपणा, मी म्हणता देह मी म्हणता तिथे माझं तुझं होतं की मी पण येतं, तेच अहंकाराची सगळी तिथे रूपं तयार होतात. म्हणून मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा, असं जे रामदास स्वामी सांगतात त्याचा अर्थ आहे की मी जीव ऐसा संकल्प, मी जीव ऐसा संकल्प म्हटल्यानंतर जीव संकल्प म्हणजे मी अमुक तमुक असं जे आपण प्रत्येक म्हणतो त्याचा अर्थ जीव. मी प्रत्येक मग स्वतःला अमुक तमुक म्हणतो नावाच्या अंगाने. म्हणजे नाव फक्त राहतं, म्हणजे खरं म्हणजे घटक तेवढेच राहत नाहीत. मग देह झालं, नाव झालं की मग तिथे धर्म, जात, पंथ हे सगळं काही तिथे खरं म्हणजे त्याला संस्कार ह्या अंगाने ते अनेक घटक निर्माण होतात. आणि अनेक घटक निर्माण झाल्यामुळे अनेक घटक विस्तारच येतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य अमुक जातीचा स्वतःला समजतो, अमुक धर्माचा, पंथाचा, आजकाल पक्षाचा. म्हणजे असं पण नाही की तो आता थोडं तुम्ही कोणत्या पक्षाचे, आम्ही आमचे. हे सगळं जो विस्तार आहे, विस्तार कशाचा आहे? भ्रमिष्टपणाचा विस्तार. म्हणजे एखादा वेडा माणूस रस्त्यात आला आणि रस्त्यात आल्यानंतर त्या भ्रमिष्टपणातून तो काय करतो?
आणखीन वेडेपणा करायला लागतो काही. तसं जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली, पक्षाच्या नावाखाली किंवा माझं तुझं ह्या कौटुंबिक जे वादविवाद आहे त्या नावाखाली ही मुळात असलेली जी जाणीव आहे, म्हणजे ह्या देहातून जी मुळात जीवन जिचं जगते म्हणतो आपण, जे मूळ स्वरूप जे आहे ते जाणीव, तिचं जाणीवपणच बाजूला जातं आणि जीवपण तिथं सुरू होतं. आणि त्या जीवपणातून वादविवाद, भांडणतंटे, सुखदुःख, मानपान त्यात प्रत्येक माणूस गुंतलेला आहे. प्रत्येक माणसाला सन्मान हवा. ते जरासं कोणी काय बोललं की त्याला राग येतो, चिडतो, असं जे आपण म्हणतो ना, जर असं काय झालं की त्याचा अपमान झाला असं त्याला वाटलं की हे सर्व इतकं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं जीवन त्याचं की त्याला स्वतःलाच आपण कोण आहोत हे कळतच नाही. आणि आनंद मिळवण्यासाठी की सुख मिळवण्यासाठी तो विविध अंगाने विश्वामध्ये वावरायला लागतो. कोणाला मानपान हवं असतं म्हणून सन्मानाच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी करतात. कोणाला सत्ता हवी असते म्हणून सत्तेच्या नावाखाली काही करतात. कोणाला खूप पैसा हवा असतो म्हणून पैशाच्या नावाखाली काही करायला तयार असतात. म्हणजे सगळा मार्गच जो चुकलेला आहे तो सर्वसाधारण माणसाचा मार्ग चुकतो आणि जीवन अतिशय दुःखमय होतं किंवा निराशमय होतं किंवा जीवनाचा खरा अर्थच कळत नाही अशी अवस्था झालेली आहे. म्हणून ह्याच्यामध्ये सुटका करण्यासाठी काय केलं पाहिजे हा पहिला प्रश्न. त्यासाठी खरं म्हणजे ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय हे कळू शकत नाही. पण ज्ञान देणारा कोणतरी हवा असतो. आपोआप ते ज्ञान प्रगट होतं असं तिथे होऊ शकत नाही. जे ज्ञान देतात त्यांनाच सद्गुरू म्हणतात. म्हणजे पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आत्मज्ञानी सद्गुरूंची भेट होणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्या आत्मज्ञानी जी व्यक्ती असेल किंवा आत्मज्ञानी जे साधू पुरुष असेल त्याला शरणागत होण्याची बुद्धी निर्माण झाली. आता वेडा माणूस आहे तो शरणागत कसा होईल कोणाला. पण तिथे बुद्धी होत असेल तर तिथे थोडासा एक मार्ग मिळतो खरं सांगत शरणागत होणं आत्मज्ञानी पुरुषाला. आणि त्यासाठी जी शरणागती निर्माण झाली तर तिथे ज्ञान समजायला लागतं. म्हणजे सद्गुरू जे ज्ञान सांगतायत सर्वसाधारण माणसाला तिथे समजणे पहिली कठीणच गोष्ट आहे. म्हणजे पटकन कळतच नाही. कारण जीवभाव इतका दृढ असतो की ज्याला आपण मीपणा म्हणतो प्रत्येक माणसाचा तो इतका घट्ट आहे की तो घट्टपणा दूर होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मग हे प्रयत्न दोघांचे असतात. सद्गुरूंची आणि ती भ्रमिष्ट असलेली जाणीव आहे, मी म्हणणारी जी जाणीव आहे तीच, त्या दोघांनी प्रयत्न करावे लागतात. सद्गुरू ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो शिष्य म्हणून किंवा जो शरणागत झालेली ही जी व्यक्ती आहे जी जाणीव ती जाणीव जोपर्यंत हा अभ्यास करू शकत नाही, ते ज्ञान आत्मसात करू शकत नाही तोपर्यंत तिथे परिवर्तन होऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे हे परिवर्तन होणं फार आवश्यक आहे. आणि हे परिवर्तन होण्यासाठी सद्गुरू जे मार्गदर्शन करत असतात ते मार्गदर्शन समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून सद्गुरू प्रथम काय करतात की पहिल्यांदा ते ज्ञान देतात. ज्ञान देतात म्हणजे तू कोण आहे हे त्या शिष्याला आपण म्हणतो, सर्वसाधारण त्या मनुष्याला म्हणतो. म्हणजेच खरं ती मुळात असलेली देहातून कार्यरत असलेली जी जाणीव आहे त्या जाणीवेला ओळख करून देतात. तू कोण आहेस की देह म्हणजे तू नव्हेस. आता देह मी म्हटल्यामुळे काय झालं मग अशी सांगितलं की द्वैतभाव निर्माण होतो, तुझं माझं निर्माण होतं, सगळं ते होतं. आणि त्याचबरोबर मृत्यूची भीती होते.
सगळ्यात मोठी भीती माणसाला कोणाची आहे? मी मरणार ह्याचीच भीती जास्त आहे. आणि मी मरणार म्हटलं की जरा पोटात गोळा येतो ना माणसाच्या सगळ्यात. मरणाचं काय व्हायचं असं होतं. आणि ही जी भीती आहे ती भीती ते घालवतात. म्हणून जन्म मरणातून सुटका असा शब्द वापरतात ना, कारण म्हणजे मरणाच्या भीतीतून सुटका करतात. कारण तू म्हणून जी जाणीव आहे ही जाणीव अमर आहे. तिला कधीच मृत्यू नाही. मृत्यू आपण म्हणतो ते म्हणजे ही जाणीव देहापासून जेव्हा वेगळी होते त्याला मृत्यू म्हणतो. म्हणजे तिथे देह जो चालता बोलता वाटत होतो अगदी काही हालचाल होत नाही, काही करू शकत नाही, अशी जी अवस्था त्या देहाची होते. थोड्या काळानंतर ते परत डिकम्पोजिशन सुरू होतं, विघटन, हे सगळं होतं. त्याला त्या गोष्टीला आपण म्हणतो मृत्यू असतो. मृत्यू झाल्यानंतर मनुष्य देहाची पहिला विल्हेवाट लावण्याचं काम करावं लागतं. किती प्रिय माणूस असला म्हणजे प्रिय हा देह असतो की प्रिय हा जाणीव असते असा प्रश्न पडतो. मग त्याला अग्नीत द्या का जमिनीत पुरा हे करावंच लागतं, नाहीतर ते देहाचं विघटन आणि त्याचा दुर्गंध इतका असतो. ती नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे ती त्या गोष्टी ह्या सतत घडतात. आणि म्हणून आहे कोण तर ह्या देहातून मी म्हणणारी जाणीव आहे हे ज्ञान सद्गुरू देतात. ही मी म्हणणारी जी जाणीव आहे ती मी म्हणणाऱ्या जाणीवेला तू जाणीव आहे हा बोध सद्गुरू देतात. पण देतात प्रथम ज्ञान. त्या ज्ञानामुळे काय होतं? भ्रम कमी व्हायला लागतो. जो भ्रमिष्टपणा आहे की मी देह, की मी अमुक नावाचा, मी अमुक जातीचा, मी श्रेष्ठ कनिष्ठ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देह मी ह्या भावावर आहेत. म्हणून देह मी नाही तर तू देह नाहीये तर तू जाणीव आहे. म्हणजे जाणणारं तत्व आहे. देह आज आहे उद्या नाही, पण हे जाणणारं तत्व पुन्हा पुन्हा देहातून आपला प्रवास सुरू असतो. म्हणजे एक देह सुटला की दुसऱ्या देहातून त्या जाणीवेचा प्रवास चालू होतो. त्यामुळे तिथे मरणाची भीती राहत नाही. तर व्यवस्थित समजलं मरण म्हणजे काय आणि आपण कोण, ही दोन गोष्टी जर मनुष्याला समजल्या तर त्याला मृत्यूची भीती राहत नाही. कारण ही नॅचरल गोष्ट आहे. किती घाबरला म्हणजे वाघ म्हटलं तरी खातो, वाघ्या म्हटलं तरी खाणार. तसं मृत्यू देव, मृत्यू देवता म्हटली आणि मृत्यू हा भयंकर आहे म्हटलं, दोन्ही ठिकाणी परिणाम तोच असतो. देहापासून विघटन हे होतच. आणि म्हणून इथे भ्रम नाहीसा झाला पाहिजे. म्हणजे भ्रम नाहीसा म्हणजे शब्दाने तरी कळलं पाहिजे की मी म्हणणारी जाणीव आहे देह नव्हे. देहाचा अभिमान जो आहे तो देह मी ह्या भावातून आहे. देहाचा अभिमान म्हणजे काय? परत आपल्या रूपाचा अभिमान असतो ना. आपलं रूप आपल्याला माहिती आहे, दिसत नसलं तरी. म्हणजे आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. आपण कशात पाहतो? आरशात किंवा फोटोमध्ये हा आपला चेहरा हे पक्क धारणा धरतो आणि मी असा दिसतो हे प्रत्येक माणूस करतो. तो देहभाव असतो. मी म्हणजे माझा चेहरा नव्हे हे जर कळलं तर बराच भ्रम नाहीसा होईल. आरशात बघितलं तर चेहरा कोणाचा आहे? कोणाचा चेहरा आहे? शरीराचा चेहरा आहे. चेहरा शरीराचा आहे. आरशात बघितला तर शरीराचा चेहरा पाहतोय आपण. पाहतं कोण? जाणीव. चेहरा कसा आहे, वाईट आहे, चांगला आहे, छान आहे, सुंदर आहे, काय जे कळतं ते भाव धरतं कोण? जाणीव. शरीर काहीच करत नाही. शरीर यंत्र आहे.
शरीरामध्ये कसल्याच भावना निर्माण होत नाही. भावना सगळं निर्माण होतं त्या जाणीवेमध्ये. म्हणजे लक्षात घ्यायचं की जाणीव नेमकं काय, म्हणजे मी म्हणणारी जाणीव आहे हीच स्वतःच्या भावनेतून सुखी होते, देहभावातून. एकदा तिला कळलं की देह म्हणजे मी नाही, तर सुखदुःखाच्या भावनेतून ती मुक्त होईल. माणसाला सतत सुख हवं म्हणतात ना. सुख हवं असेल तर काय करावं लागेल, ते जे 5 घटक सांगितलेले आहेत त्यातले त्या सर्व घटकांचं शुद्धीकरण झालं पाहिजे. घालवायचं नाही, शुद्धीकरण करायचं. भ्रमाचं शुद्धीकरण कशामध्ये? ज्ञानामध्ये. भ्रम जात नाही. जे भ्रम म्हणजे भ्रमिष्टपणा म्हणजे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचं प्रकटीकरण रूपांतर ज्ञानामध्ये व्हायला. ज्ञानाचं रूपांतर म्हणजे काय? देह जर मी म्हणणारी जाणीव आहे हे लक्षात आलं की मी अमुक तमुक बाजूला झाला. एकदा मी अमुक तमुक बाजूला झालं की जात धर्म पंथ जे जे ह्या देहाच्या अपेक्षित आहे ते सगळे बाजूला होतात. पण पहिलंच कळलं पाहिजे मूळ काय या सगळ्याचं. देह वाईट नव्हे, परत लक्षात घ्यायचं. देह भाव वाईट आहे. देह अतिशय सुंदर आहे, देह अतिशय पवित्र आहे. देहामुळे जीवन आहे, देहाशिवाय जीवन नाही. हे सगळं लक्षात घ्यायला. तिथे परमार्थात गोंधळ झाला. लोक पूर्वीच्या परमार्थात शरीर म्हणजे परमार्थाच्या मार्गातला दगड म्हणायचे, धोंडा म्हणायचे, किंवा अनिष्ट म्हणून देहाकडे पाहण्याची वृत्ती म्हणून देहाला त्रास देणं, देहाला कष्ट देणं, त्याच्यात मोठे आपण सहनशील आहोत हे दाखवणं आणि याच्यातून दुःखी होणं. म्हणजे दुःख सहन केलं की आपण सुखी आहोत असं वाटतं. म्हणजे अशा पद्धतीच्या भ्रामक कल्पना त्या बाजूला टाकल्या पाहिजे. म्हणून देह मंगल आहे, पवित्र आहे, ते सुद्धा चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, पण ते व्यवस्था रूप आहे. व्यवस्था रूप म्हणजे विशिष्ट नियमाने ते कार्यरत आहे. निर्माण झालं, काही काळ राहणार आणि काही काळामध्ये लय पावणार. ही त्या व्यवस्थेची अवस्था आहे. म्हणजे व्यवस्थेचा हा नियम आहे. म्हणजे आपण जन्माला आलो म्हणजे कोण जन्माला आलं? कोण आलं जन्माला? जाणीव जन्माला कशी येणार? आईच्या पोटातून आहे. तर पाहतं काय आपण बघतो? कोणाला बघतो? बाळाला बघतो. जाणीव आहे आज नंतर कळतं. ज्याला ज्ञान आहे तो म्हणेल जाणीव आहे. पण जाणीवला पाहायचं कशामुळे? देहामुळे. देह बाजूला तर जाणीव दिसते. जाणीवला तर जन्मही नाही आहे. आपल्याला जन्म पण नाही आणि मरण पण नाही. आपण सतत आहोत. पट्ट्या काय का? जन्म आणि मरण शरीराला आहे. म्हणजे मरण म्हणायचं म्हणजे तिथे निर्मिती आणि लय. जन्म मरण मृत्यू म्हणजे काय? निर्मिती लय कोणाला आहे? शरीराला आहे. ती व्यवस्था आहे. ती कोणासाठी व्यवस्था आहे? जाणीवेने निर्माण केलेली व्यवस्था. जाणीवपूर्वक जीवन जगण्यासाठी. कारण देहामुळे ही जाणीवपूर्वक जाणते. देहाशी ती अशी एक अवस्था येते की देहाशी ती जी एकरूपता आहे ती जर बाजूला झाली तर ती नेणीव स्वरूप होते. म्हणजे ती जाणीवपूर्वक काही जाणत नाही पण ती असते. उदाहरण म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रेमध्ये देह आणि जाणीव एकत्र असतात, नसतात असं नाही. पण त्या अवस्थेमध्ये जाणीव देहाच्या द्वारे जे कार्यरत होण्याची तिची ती अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ती बदल करते. म्हणजे ते सगळं जाणण्याचं कार्य ती थांबवलं तर ती आपोआप नेणिवेत जाते. नेणिवेत जाते म्हणजे आपण म्हणतो त्याला झोपेत जाते. म्हणून इथे जी अवस्था आहे माणसाची की जागृती, निद्रा आणि स्वप्नावस्था, अशा 3 अवस्था तिथे असतात. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं? तो भीक मागतोय सगळीकडे. गडबडून उठला, घाबरला. भीक मागतो म्हणजे काय? आणि त्याला प्रश्न पडला ते खरं की हे खरं? म्हणजे तो राजा होता ना, पण स्वप्न काय पडलं? भिकारी.
तो सगळ्यांना विचारायला लागला, आता मला जे स्वप्न पडलं ते खरं आहे की मी आता राजा हे खरं आहे? तर कोण म्हणायचे राजा हे खरं आहे, कारण आता राजाला भिकारी कसं म्हणणार? हुशार माणसं असतात ते असे म्हणणार, नाही तू राजा. पण एखादा जास्त विद्वान स्वतः म्हणत तू स्वप्न भिकारी आहेस, कळलं ना? तो संभ्रमित झाला. तर अष्टवक्र महाराज तिथे आले होते, त्यांना विचारलं असं स्वप्न म्हटलं खरं कोणतं? दोन्ही खरं नाही म्हणाले. तू राजा हेही खरं नाही आणि तू भिकारी आहे ना, तू कोणाच खरा? तू जाणीव आहेस. त्याचा अर्थ काय? जाणीव भिकारी पण नाही, भिकारी श्रीमंत पण नाही आणि राजा पण नाही. ती जाणीव आहे, लक्षात घ्या. जाणीवेला कोणताच रंग लागत नाही, पण संस्कारांनी ती रंगते सुद्धा. आणि म्हणून भ्रम बाजूला गेला पाहिजे. भ्रम बाजूला होता म्हणजे लक्षात घ्या, मी अमुक तमुक जे वाटतं आपल्याला, म्हणजे स्वप्नात जर सुद्धा अमुक तमुक वाटतं तोही भ्रमच आहे. जागृतीमध्ये सुद्धा मी अमुक तमुक म्हणून आपण जीवन जगतोच ना सगळेजण. नाव माझं, आधार कार्ड म्हणतो ना आपण त्याला. आधार कार्ड म्हणजे आपली ओळख. ही कोणाची ओळख आहे? जीवाची ओळख. शिवाची ओळख काय? तू फक्त जाणी, शुद्ध जाणी ही तुझी ओळख. तिथे नाव गाव काय नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी को. मी तिथे स्पष्ट ओळख देत आहेत, अरे तू स्वतः देव आहेस, कुठे शोधतो सगळीकडे? म्हणून पण तू कसा आहे? देवा नाही रूप, मी रूप नाही. मग तुम्ही आपण जे आपल्याला माझं हे रूप आहे, माझा हा फोटो आहे, मी फोटो काढला की आपण बघतो की नाही अल्बममध्ये कसं आपल्याला छान दिसतो. हा देहभाव आहे आपला, पण आपल्याला कळत नाही. आनंद घ्यायला काही हरकत नाही, पण माझा फोटो दिसत नसेल तर मला काही त्या फोटो बघण्यात इंटरेस्ट नसतो. लक्षात घ्या. कधी पण माणसाला तुम्हाला फोटो दाखवला, फॅमिलीचा फोटो दाखवला, आधी आपण असे बघतो, आपला काय फोटो दिसत नाही, आपल्याला काही इंटरेस्ट नाही. हा देहभाव असतो माणसाला. आणि म्हणून जागृतीमध्ये किंवा स्वप्नावस्थामध्ये दोन्हीमध्ये मी म्हणून जनकराजांनी खोटं का सांगितलं? स्वप्नावस्था ही स्वप्नापुरती असते, जागृती जागृतीपुरती असते. पण दोन्हीकडे कोणतरी एक असतो. ही जाणीव जागृतीमध्ये पण असते आणि स्वप्नात पण असते, ती मी म्हणत असते. ते सत्य असतं. ती तिन्ही अवस्थेमध्ये, गाढ झोपेत सुद्धा मी आहे, नेहमी. जागृतीमध्ये पण मी आहे आणि स्वप्नावस्थेत सुद्धा मी आहे. मग तिन्ही अवस्थेमध्ये जो सतत आहे तो मी, ती जाणीव मी, हा बोध लक्षात घ्यायचा. म्हणजे झोपलं म्हणजे संपलंय, झोपलं तरी आपण असतोच. जर सांगितलं नाही उठणार उद्या तर मग काय झोप लागणार नाही, असं होतं ना. अरे बापरे, जातो 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 आणि जागा, परत उठला, दिवस झाला, उजाड जागा, अरे मी जागा आहे, मन बरेल नाही, हे कळतं ना. तिथे बरं आनंद होतो त्याला. तो जो हा मी आहे, ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेची ओळख होणं फार महत्वाचं. सद्गुरू ही जाणीवेची ओळख करून देतात, पण ओळख दिली जरी शब्दाने तरी ती साधकाच्या अंतर्मनात मुरत नाही. त्याच्या ठिकाणी अंतर्मनामध्ये तो जीवभावच असल्यामुळे तो स्वतःला अमुक तमुकच म्हणतो. बराच काळ ते घालवावा लागतं. मी त्यासाठी खूप अभ्यास करायचा म्हणतो, तो हाच अभ्यास आहे. जाणीव मी वाटतं ते सत्य असतं. म्हणजे जाणीव म्हणजे जाणणारं तत्व, सोप्या भाषेत जाणणारं तत्व जे आहे ते मी आहे. आणि त्या मीला नाव गाव काही नाही. म्हणून त्याला मगाशी सांगितलं, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा. भजा कोणाला? हे जे आपल्याच ठिकाणी असलेलं जे दिव्यत्व आहे, जाणीवेच्या ठिकाणी दिव्यत्व आहे, त्या दिव्यत्वाचा सतत स्मरण करा. भजा म्हणजे सतत त्याचं भजन, भजनी लागायचं. कोणाच्या भजनी लागायचं? आपण आपल्या भजनी लागायचं की जाणीवेच जाणीवेच जाणीवेच. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं. नामस्मरण म्हणजे हेच नाम, देवाचं नाम म्हणजे हे जाणणारं तत्व आहे, तेच ते आहे. हे स्मरण देणं म्हणजे नामस्मरण. तर आपण जाणीव आहे, जाणीव म्हटलं तरी तेच बरोबर आहे. पण त्याने म्हटलं तर जाणीवेला देवाचं नाव दिलं, म्हणजे ते दिव्य समजलं. तर विठ्ठलाचं नाव दिलं, रामाचं नाव दिलं, कृष्णाचं नाव दिलं. म्हणजे आहे ती, ही जी शक्ती आहे ती राम आहे, तीच विठ्ठल आहे, तीच. म्हणजे नावं भरपूर असली तरी तत्व एकच.
म्हणून एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. आता हरिसी करुणा येईल याची भक्तिभावातच आहे. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हा ज्ञानमार्ग आहे. आणि तो जे एकतत्व आहे तेच स्मरत राहायचं असतं. ते दृढधर, बाकी काय नाही. ते दृढ धरणं म्हणजे इथे हा दृढ निश्चय आहे. कोण आहे? जाणीव. म्हणून भ्रम, नाव, संस्कार ह्या 3 गोष्टी बाजूला व्हायला पाहिजे. 3 गोष्टी बाजूला होण्यापेक्षा त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. भ्रम म्हणजे अज्ञान, अज्ञानाचं परिवर्तन ज्ञानामध्ये व्हायला पाहिजे, आहे ती जाणीव. नाव म्हटलं तर ते शरीराचं नाव आहे म्हणून व्यवहारात त्याचा वापर व्हायला हवा, पण त्या नावाचा अभिमान असता कामा नये. कधी पण सही करायला सांगितलं, सही करताना आठवण करायची नाव कोणाचं आहे. लोकांच्या ओळखीसाठी दिलेलं नाव आहे शरीराला. तिथे आपली सही म्हणून जरा ऐटीत मारायचं जायचं नाही. ऐटीत मारायचं म्हणजे त्यावेळेला तो जीवभाव असतो, कळलं ना. म्हणून कधी सही करताना, नाव लिहिताना आपलं नाव नाही, आपलं नाव नाही, आपलं नाव म्हणजे जाणीवेने तो विचार केला पाहिजे. आपण ते करतो का? नाही, माझं नाव आहे, माझं नाव आहे, माझं. म्हणून घराच्या पाठीवर जर आपलं नाव नसेल तर वाटतं ना काय असं काय आमचं नाव नाही. म्हणून माझं पण जे सुटायला हवं असेल तर तिथे ज्ञान पहिलं. ज्ञानातून तिथे नावाचा अभिमान, देहाचा अभिमान बाजूला होणं हे दुसरं. म्हणजे देह सुद्धा मंगल पवित्र आहे, ते यंत्र आहे, हे ज्ञानच आलं. त्याप्रमाणे देहाकडे पाहता आलं पाहिजे, देहाची काळजी घेता आलं पाहिजे. देहाला त्रास देता कामा नाही. देह आहे म्हणून जीवन आहे, महत्वाचं लक्षात. देह आहे म्हणून अभ्यास करता येतो. तिथे जाणीवेच्या ठिकाणी असलेला जीवपणा देह असल्यामुळे अभ्यासातून सुधारता येतं. म्हणून जसं एखादी गाडी आपली असते आणि त्या गाडीला किती सांभाळतो, नवीन नवीन गाडी घेतल्यानंतर हार घालतो, हे करतो, सगळं करतो, ओवाळतो, पण सगळं नारळ फोडायचं तर रस्त्यावर फोडतो, असं कधी होत नाही. म्हणजे किती बरोबर डोक्यात असतं, पण तरी पण त्या गाडीला ओढतं. तर गाडीला ओढून काय करणं, तुला बरं वाटतं वेगळी गोष्ट, पण करतात लोक. त्याची सर्व्हिस करणं फार महत्वाचं असतं. गाडीला सर्व्हिस करणं, तिचं काय दुरुस्त बिघडलं तर दुरुस्त करणं. तसंच शरीराला ओढायला हरकत नाही. शरीराला ओवाळणं ती दुरुस्त असलं पाहिजे. मेंटेनन्स शरीराचं करणं म्हणजे हे सगळं जे आहे ते परमार्थच आहे. शरीराला व्यवस्थित जे हवं ते देणं म्हणजे योग्य ते अन्न, पाणी वगैरे सगळं जे आवश्यक आहे ते देता आलं पाहिजे. व्यायाम देता आला पाहिजे की शरीर सुदृढ राहिलं पाहिजे, सशक्त राहिलं पाहिजे, आरोग्यशील राहिलं पाहिजे आणि कार्यक्षम. 4 गोष्टी आहेत. नुसतं सुदृढ शरीर उपयोगाचं नाही. तिथे कार्यक्षमताच नसेल तर त्याचा काय उपयोग, तिथे रोग असेल तर काय उपयोग, हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून तिथे कसलाही व्याधी असता कामा नये. तसं असेल तर ते शरीराचा प्रवास, शरीरातून ह्या जाणीवेचा प्रवास आनंदाचा होतो. पहिली गोष्ट, शरीर सुदृढ असेल तर आनंद असतो. सुदृढ, सशक्त, आरोग्यशील, कार्यक्षम या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहे ना, तो पहिलं ती जाणीव सुखात राहायला लागते. जरासं दुखलं तर बघा काय होतं, दाढ दुखायला लागली, एवढीशी दाढ, केवढी एवढ्या मोठ्या शरीरात दाढीचा आकार एवढसा, पण तीच दाढ दुखायला लागली तर सगळं जीवन दुष्कर होऊन जातं. की अरे कधीतरी कोण मोमेंट, अरे बापरे ही दाढ, हे दुखणं नको, दुसरं चालेल म्हणतो, आणि दुसरं आलं का हे पण नको म्हणतो. म्हणून शरीराची काळजी घेणं हे महत्वाचं भाग आहे. म्हणून तिथे भ्रमिष्टपणा गेला बाजूला, नावाचा अभिमान बाजूला गेला, देहाचा अभिमान बाजूला गेला, तर इथे ती जाणीवेचं शुद्धीकरण तिथे सुरू होतं. देह मंगल आहे, पवित्र आहे, हा भाव तिथे सतत असला पाहिजे. देहाला अजिबात, म्हणजे देह सुद्धा ही निर्मिती परमेश्वरातूनच झालेली आहे. म्हणून ही या निर्मितीच्या प्रत्येक ठिकाणी ती जी निर्मिती झाली आहे त्या निर्मितीला आपण म्हणतो व्यवस्थारूप, विशिष्ट नियमाने निर्माण झालेली आहे. आणि त्या प्रत्येक निर्मितीमध्ये हे जे अनंत स्वरूप चैतन्य ते जाणीव रूपाने तिथे प्रगट असतं. हे ज्ञान, जाणीव म्हणजे जाणीव आली कुठून, समुद्रात जशी लाट उमटते, प्रगट होते,
ती जशी लाट असते, पण लाट म्हणजे काय असतं, समुद्रच स्फुरण पावतो ते लाट, तसं हे चैतन्य स्वरूपच स्फुरण पावतं, तर त्याला आपण म्हणतो जाणीव. जाणीव म्हणजे ते अनंत स्वरूपच आहे. म्हणून प्रत्येकाच्या हृदयात देव आहे असं जे संत सांगतात ना, त्याचा अर्थ हे देव म्हणजे ही जाणीव आहे, ती दिव्य आहे. त्या दिव्यत्वाचा अभ्यास इथे करायचा असतो. म्हणून एक एक वजा वजा करता करता म्हणजे 3 गोष्टी आपण वजा करायला सांगितलं. वजा करण्यापेक्षा खरं म्हणजे ते परिवर्तन करायला सांगितलं. आणि हे जेव्हा परिवर्तन व्हायला लागतं, तर त्या परिवर्तनामध्ये जाणीवेचं शुद्धीकरण सुरू होतं. कळलं ना? आणि हे जाणीवेचं शुद्धीकरण फार महत्वाचं असतं. म्हणून मी करा वजा ही देवाची पूजा. मी करा म्हणजे मी पण करा वजा. 3 गोष्टीतून मी पण जे आलेलं असतं जाणीवेमध्ये ते वजा करा. वजा करा म्हणजे तिथे खरं परिवर्तन करा हा बरोबर शब्द आहे. वजा करून होत नाही. तर मीच्या ठिकाणी अज्ञानाचं परिवर्तन जेव्हा ज्ञानामध्ये होतं, तर त्या ज्ञानातून मीच्या ठिकाणी दुजेपण निघून जातं. दुजेपण निघून जातं त्याचा अर्थ काय? अनंत स्वरूपाचे आपण हा जाणीकडे भाव होतो. कारण मी म्हणणारं स्फुरण आहे. म्हणजे स्फुरण आता एक महत्वाचा भाग आहे. हे जरी स्फुरण असलं तरी त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे जिथे व्यक्त झालं तिथे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य जाणीवेलं आहे. कर्म स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, एवढं आहे. त्यामुळे जाणीवेच्या ठिकाणी ते आहे ही प्रचंड शक्ती आहे जाणण्याची. पण तिथे जर अज्ञान असेल तर ती शक्ती व्यक्ती होते. म्हणून ज्ञानातून ही जाणणारं तत्व ही दिव्य शक्ती आहे. म्हणजे मी म्हणणारी दिव्य शक्ती आहे. हा बोध तिथे सतत देत राहणं म्हणजे त्याला खरं देवाचं स्मरण म्हणतात. म्हणजे ही शक्ती आहे. पण ही शक्ती कोणाची आहे? परमेश्वराची आहे. म्हणजे आपलं सगळं जीवन परमेश्वराचं आहे. हा व्यवस्थित भाव प्रत्येक साधकाकडे निर्माण झाला तर तो नम्र होतो. हे माझं जीवन म्हणतो तेव्हा तो अहंकार येतो. हे सगळं माझं जीवन, मला तू कोण विचारणार असं विचार ना, मी माझ्या मनासारखं करू शकतो असं म्हणतात बरेच लोक. ते माझं जीवन आहे असा जेव्हा भाव येतो तेव्हा तो असतो तो अहंकार. आणि त्याच्यातूनच दुःख निर्माण होतं किंवा त्याच्यातूनच विकार निर्माण होतात. षटविकार जे आपण म्हणतो ते माझं, मी आणि माझं होतं, त्याच्यातून विकार निर्माण. पण हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला तिथे नम्रता येते. माझे पण जितकं कमी कमी होत जाईल तितकं ह्या जाणीवेच्या ठिकाणी नम्रता प्रगट व्हायला लागते. आता परमेश्वर आणि परमेश्वराचे आपण, पण ह्या परमेश्वराचा चेहरा दिसत नाही आपल्याला. म्हणजे परमेश्वराचं लक्षात कसं घ्यायचं असा प्रश्न पडतो की परमेश्वरी शक्ती आहे, तिच्यामुळे सगळं जीवन चाललेलं आहे. पण त्या शक्तीला नाही आकार, नाही रंग, नाही रूप. जसं आपल्याला आकार रंग रूप नाही तसंच त्याचीच आपण ना. म्हणजे चांगलं कळलं पाहिजे आपल्याला आकार नाही, रंग नाही. म्हणजे मी जाड आहे की बारीक आहे काहीच माहित नाही. मी जाड नसतो, मी बारीक नसतो, काहीच नसतं. मीच असतो. होतं ते शरीराला काय व्हायचं ते कळलं ना. म्हणजे कधी कधी गाडीला खर्चटलं तर असं वाईट वाटतं, पण नंतर जाऊ नये गाडीचं लक्ष दुर्लक्ष करतो ना आपण. तसं शरीराकडे पहिलं की जाऊ ते आपलं नाही, वाईट वाटत नाही त्याच्यामुळे. कळलं? पण इथे मी म्हणणारी ही शुद्ध जाणीव आहे, ही दिव्य जाणीव आहे. हा भाव दृढ करीत राहणं आणि त्याला म्हणतात देवाची उपासना. म्हणून मी म्हणणारं जे तत्व आहे हे दिव्य जाणीव आहे. जाणणारं तत्व, जाणणारं तत्व लक्षात आहे. नुसतं दिव्य म्हटलं तर लक्षात येणार नाही. हे जाणणारं तत्व म्हणजे जे मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, स्पर्शाने जाणतो किंवा स्वाद चाखतो, गंध जाणतो, हे सगळं जाणतं कोण? जाणीव. देह जाणत नाही. देहाचा आधारे ती जाणते. डोळ्यातून ती पाहते, डोळा पाहत नाही. डोळ्यातून ही जाणीव पाहते आणि मग ती मी पाहते म्हणते. कानातून ती ऐकते आणि मी ऐकते म्हणते. मी ऐकते बरोबर बोलतो त्याच्याशी, मी पाहते बरोबर बोलते, मी गंध जाणते बरोबर बोलते.
पण परत मी मध्ये जर अज्ञान असेल तर मी म्हणजे देह मी आलं की ते सगळं गणित चुकायला. तिथे फक्त जाणीव जाणते, जाणीवेचं पाहणे, जाणीवेचं ऐकणे, जाणीवेचं बोलणे, जाणीवेचं सगळं आहे हे जर लक्षात आलं आणि समोर असलेल्या प्रत्येक व्यक्ती सुद्धा तशीच आहे, म्हणजे रूप आहे पण त्या रूपात खरी जी जाणीव आहे तिला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काय अशीच आहे, पण तिला ओळखायचं ते देहाच्या द्वारे ओळखतो आपण. पण देहाचं महत्व इथे आहे, देहाची ओळख. पण परमेश्वराचा देह एक नाहीये. ह्या परमेश्वरातून हे अनंत देह निर्माण झाले, त्यामुळे कोणता चेहरा माझा म्हणायचा असा प्रश्न. मग देहा परमेश्वराचा कोणता चेहरा म्हणणार? मग तिथे परमेश्वर चेहरा म्हणजे सद्गुरूंचा चेहरा, तोच परमेश्वराचा चेहरा आहे. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी जो देवभाव शिष्याकडे निर्माण होतो, त्याच्यातून जी शरणागती की गुरु साक्षात परब्रह्म असं जे वर्णन केलं जातं ते 100% खरं असतं. पण सर्वसाधारण माणसाला ते कळत नाही, कारण तोही माणसासारखा देह असतो. त्या देहालाही आजार होऊ शकतो, देहालाही व्याधी जडू शकतात जर इकडे तिकडे जरा दुर्लक्ष झालं तर. आणि त्यामुळे ज्या शिष्याच्या ठिकाणी जोपर्यंत गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे ही श्रद्धा नसते तोपर्यंत त्याची प्रगती होऊ शकत नाही. कारण जो खरा परमेश्वर दिसून सुद्धा त्याच्याकडे जर शरणागती होत नसेल तर स्वतःकडची ओळख त्याला धरता येत नाही, हा त्याचा दुसरा अर्थ. म्हणून सद्गुरूंना पूर्ण शरणागत म्हणजे सद्गुरूंनी टपली मारली तरी, म्हणजे कसं असतं, आता उदाहरण द्यायला बरोबर वाटत नाही पण तरी ते सगळ्यात बेस्ट उदाहरण. कुत्रा आहे तुमचा, म्हणजे तुमच्याशी प्रेमाने बघतो, जर असं कधी खायला दिलं तरी टपली मारा, कुंकू करत बाजलो तर तुम्हाला भुंकणार नाही परत. पण बिनओळखीच्या कुत्र्याला टपली मारा, हाव करून तुम्हाला चावायला येईल की नाही. पण ज्याला जो कुत्रा तुम्हाला खायला नका दो, जर प्रेमाने जरी पाहिलं, प्रेमाने जरा डोकांना हात बीत फिरवला आणि मध्ये टपली मारला तर कुंकू करत मागे जाईल. पण मांजरीला टुक टपली मार फटकन पंजा मारेल. फरक आहे. मग मांजर पण जवळ येते, अंग घासून बिसून सगळं घेते, पण तिला जरासा थोडासा त्रास द्यायसारखं टोचा बघा, घुर करून तुमच्याकडे ती पटकन पंजा मारेल. पण कुत्र्याला मारा, कुंकू करून गपचूप बसेल बिचारा, काही करणार, कारण त्याला त्याच्याकडे ती भावना जोडणार नाही. त्याला म्हणतात शरणागती. खरी शरणागती तिथे असते. कुत्र्याकडे जी शरणागती आहे ती सहज आहे. म्हणून कुत्र्याचा दुसरा जन्म माणसाचा होतो म्हणतात. शरणागतीचं महत्व काय, म्हणजे जी शरणागतीला महत्व किती आहे ते मी सांगतो. कृतज्ञता आणि शरणागती दोन गोष्टी असतात. कृतज्ञतेशिवाय शरणागती होत नाही आणि शरणागतीशिवाय कृतज्ञता होत नाही. म्हणून ज्याच्याकडे सद्गुरूंप्रती पाहताना तो देवच आहे, परमात्माच आहे हा दृढ भाव जेव्हा होतो, त्या दृढ भावातून सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणेच सगळं जीवन जो शिष्य जगायला लागतो, अभ्यास करायला लागतो, त्याची प्रगती भरभर व्हायला लागते. पण जो स्वतःची बुद्धी मध्ये मध्ये वापरायला लागतो त्याची प्रगती होत नाही. त्याचा तोच अडथळा निर्माण, कारण तिथे मीपणा असतो प्रत्येक ठिकाणी. मीपणा कधी आपल्याकडे येतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याकडचा मीपणा कमी कसा होईल इथे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एक सोपा उपाय म्हटलं सद्गुरू भक्ती करणं. सगळं जे आहे ते परमेश्वराचं, त्याऐवजी आपण म्हणणार जे आहे ते सद्गुरूचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत सद्गुरूंच्या स्मरणातून प्रत्येक कृती जर करता आली तर मी म्हणता तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप, असं जे रामदास स्वामी सांगतात त्याचा अर्थ व्यवस्थित कळेल. तिथे राम करता म्हणण्याच्या ऐवजी तिथे सद्गुरू करता म्हणतो. सद्गुरू म्हणजे ते अनंत स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे हा भाव तिथे असला पाहिजे. भाव महत्वाचा भाव. जितका तो भाव दृढ होतो तितकीच शिष्याची प्रगती होते, शिष्याची जाणीव व्यापक होते, शुद्ध होते. पूर्वी एक गोष्ट सांगायची. असा एक दगड मोठा लावलेला होता नदीच्या किनारी, त्याला कोणते शिंदूर लावला. असे दोघं चौघ जण आले तर त्या एक मस्तीखोर माणूस, हा माझा सद्गुरू आहे म्हणाला. तो विचारतो पण भोळा बाबडा, तो पण त्याला सद्गुरू म्हणाला.
त्याचे पाया बिया पडायला सद्गुरू भावातून सगळं करायचं. आता हे केल्यामुळे ह्याचं मन शुद्ध झालं. कोणाचं जो श्रद्धेने करतो दगडच होता, पण त्याला शेंदूर लावून तो सद्गुरू म्हणून त्याला मुद्दाम त्याने चिडवायला हे केलं होतं. पण जो हे म्हणजे मस्ती करणारा तो काय सुधारला नाही, पण हा सुधारला का? त्याच्या ठिकाणी तो जो भाव निर्माण झाला सद्गुरू भावातून, सद्गुरूंना नमस्कार करणं, नम्र राहणं, सद्गुरू माझ्याकडे बघतायत ह्या भावातून राहणं, त्याच्यातून शिष्याची प्रगती. कारण तिथे मीपणा कमी होतो. म्हणजे सोडता येत नाही पण तो सुटतो. मीपणा सोडायला जितका जाल तितका मीपणा डोक्यावरून बसतो. सोडायला प्रयत्न कोण करणार? मीपणाला सोडू शकत नाही. मीपणा घट्ट होतो. जितका सोडायचं म्हणून तितका घट्ट होतो. म्हणून मीपणा सुटला पाहिजे. सुटला कधी कसा सुटेल? ज्यावेळेला सद्गुरू भाव असो किंवा चैतन्य भाव असेल. ज्ञानाच्या अपेक्षेत चैतन्य भाव म्हणतो आपण, पण खरं म्हणजे भक्तीच्या अपेक्षेत सद्गुरू भाव असणं फार महत्वाचं. कारण सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पायी आधी आधी, असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ तो आहे. कशाला पाय धरायला पाहिजे? पाय धरल्यामुळे सद्गुरू मोठा आहे म्हणून नव्हे, तर आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची जागृती होण्यासाठी सद्गुरूंचे पाय धरायचे. म्हणजे शरणागत व्हायचे. पाय धरायचे म्हणजे काय? शरणागती. आणि इथे जे मी म्हणणारं जे आहे ती जाणीव आहे, तेच आपलं स्वरूप आहे. परमेश्वर आणि आपण इथे दोन्ही वेगळे नाहीत. म्हणजे अद्वैत भाव म्हणतात. त्याला अद्वैत भाव. खरं म्हणजे द्वैत अद्वैतात जास्त गुंतू नये. तिथे काय होतं? गोंधळ होतो बराच वेळा. अद्वैत एक द्वैत आहे, अद्वैत एक द्वैत, ते नको ते करत बसतो आणि परमेश्वर राहतो बाजूला. पण कसं अद्वैत कसं आहे? ह्या खोलीमध्ये असलेलं हे अवकाश आहे, पोकळी आहे, आणि ह्या बिल्डिंगच्या बाहेर असलेला जे अवकाश आहे प्रचंड आहे ना, आकाशाकडे पसरलेलं. आता ह्या रूम मध्ये जे अवकाश ह्या 4 भिंतीने बांधलं गेलेल्यामुळे इथे ह्या भिंतीतला अवकाश म्हणजे खोलीतला अवकाश आणि बाहेरचा अवकाश, दोन्ही पोकळ्याच. ह्या दोन्ही पोकळ्या आहेत. तर खरं म्हणजे एकाच पोकळीचं अंग आहे. जर ह्या 4 भिंती बाजूला गेल्या तर काय होईल? मोठा अवकाश, महाआकाश म्हणतात त्याला. घटाकाश आणि महत्काश असे शब्द वापरतात. घटाकाश म्हणजे देहातलं आकाश आणि महत्काश म्हणजे आकाशाला आपल्याला. तसं जाणीव किंवा आत्मा आणि परमात्मा असे शब्द जे वापरतात तिथे ते एकत्व असतं. एकदा ते ज्ञान झालं की ते अनंत स्वरूप असतं. तेच ते तत्व असतं, जाणणारं तत्व. तिथलं जे एकत्व त्या जाणीवेमध्ये प्रगट व्हायला लागलं की ती जाणीव दिव्यत्वाच्या अंगाने तिचं सगळं जीवन जगणं चालू होतं. हे सगळं जे होतं ते करता करता होतं, अचानक होत नाही. अचानक सगळं झालं आणि लख्ख प्रकाश पडला असं काहीतरी लोक सांगतात. लख्ख प्रकाश तसा पडत नाही. ही सगळी प्रोसेस आहे. अभ्यास करता 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 हे ज्ञान आत्मसात होता होता जितकं आपल्या ठिकाणी मीपणा येऊ नये, अहंकार असू नये, ह्यासाठी तो जो साधक सावध असतो. आपल्या स्वतःच्या जीवनाकडे सतत त्याचं लक्ष असतं की इथं अहंकार नाही ना. सद्गुरूंनी सांगितल्यापेक्षा आपण वेगळे वागलो तर तो अहंकार असतो, हे प्रथम लक्षात यायचं. सद्गुरूंनी सांगितलं नम्रपणे बोला, सर्वांना मदत होईल असं पहा. हे जे सगळ्या गोष्टी असतात तर आपला मीपणा कमी होण्यासाठी असतो. जितका मीपणा कमी होईल तितकी ही जाणीव शुद्ध होईल, हे पहिलं लक्षात यायचं. मी फक्त जाणीव म्हटलं की तिथे प्रकटीकरण झालं नाही, ज्ञान आले, शब्दाने आले ज्ञान. पण ते ज्ञान मुरायला हवं. ते जेव्हा ज्ञान मुरेल तेव्हा तिथे नम्रता येते, कृतज्ञता येते. म्हणून आपण जे 9 गुण नेहमी सांगतो ना, ते सगळे गुण तिथे प्रकट होतात. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, कृतज्ञता, लवचिकता, विनम्रता आणि समाधान आणि ईश्वरत्व. हे सगळे जे गुण आहेत ते 9 गुण. म्हणजे ईश्वरत्वाचा भाव आहे, ती जाणीव म्हणजे तीच ईश्वर आहे, तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे. आणि परमात्मा आणि आत्मा हे खरं म्हणजे परमात्माच आत्मरूपाने प्रगट आहे, हे स्पष्ट लक्षात येतं. त्यावेळेला
तो जो एकत्वाचा भाव असतो त्यावेळेला तिथे जे हे अनुभवतात ते बऱ्याच वेळेला स्वतःच्या डोक्यावर फुलं वाहतात, स्वतःच्या डोक्यावर पाणी वाहतात, असे प्रत्येक वेळेला होतच असं नाही. त्या भावात गेलं की ते करतात. म्हणजे रामकृष्ण परमहंस जेव्हा काली मातेची पूजा करता करता काली मातेला फुलं वाहता होता स्वतःवर फुलं व्हायचे. स्वतःवर म्हणजे त्या तत्वाशी ते एकरूप ते आणि मी वेगळा उरत नाही असा जो भाव आहे. म्हणून मी म्हणणारं जे तत्व आहे ते शेवटी अनंत स्वरूपाशी एकरूप होतं किंवा सद्गुरूंशी एकरूप होतं. दोन्ही एकच. सद्गुरूंशी एकरूप होणं आणि अनंत स्वरूपाशी एकरूप होणं, तो जो समत्वाचा भाव या जाणीवेत प्रगट होतो तेव्हा त्या जाणीवेचं कार्य हे देवत्वाच्या अंगाने सुरू होतं. म्हणून जीवाचा देव झाला किंवा जीवाचा शिव झाला म्हणतात. जो प्रथम जीव होता तो शिव होतो. म्हणून आईच्या उदरातून पहिला जन्म आणि सद्गुरूंच्या ज्ञानातून दुसरा जन्म. दोन जन्म. दुसरा जन्म म्हणजे खरा जन्म. पहिला जन्म हा जन्म मृत्यूमध्ये अडकलेला असतो आणि दुसरा जन्म हा अजन्मारूपाने. म्हणून दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी, सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी, हा भाव तिथे सहज प्रकट होतो. आणि तिथे मी उरत नाही. तो उरतं ते फक्त परमतत्व उरतं. तिथे त्या तत्वाशी समरसता उरते आणि त्याच्यातून सतत सहजानंद प्रगट होतो. ज्याच्यासाठी जीवभावातला माणूस आनंद मिळवण्यासाठी जो धावत पडत असतो तोच शिवभावामध्ये स्वतःचाच आनंद सहजपणे चाखत असतो आणि तो त्यामुळे तृप्त असतो म्हणून समाधानी असतो. समाधानी असतो म्हणून सद्भावनेने सर्वांकडे पाहतो आणि शेवटी त्याचं सगळं कर्म सद्भावनेतून सुरू होतं. महत्वाचा मुद्दा आहे. जो आत्मज्ञानी पुरुष ज्याच्याकडे सद्भावना असेल तर तो आत्मज्ञानी आहे. लक्षात घ्या. एखादी व्यक्ती ओळखता येत नसेल पण त्याच्याकडे तो सद्भावनेतून जर काही कार्य करत असेल तर तिथे ते तत्वाचा विकास आहे हे लक्षात घेतात. म्हणून कर्माला महत्व आहे. परत नाही तर मी फक्त आत्मज्ञानी पण कर्म जर होत नसेल सद्भावनेतून सर्वांच्या भल्याचं चिंतन, सर्वांच्या सुखाचे चिंतन, सर्वांना ज्ञान मिळावं यासाठी धडपड, अशी ज्याच्याकडे सद्भावना असते तिथे तो संत असतो. म्हणून तिथे हे परिवर्तन होत असते. तिथे प्रगती अनेक अंगाने होत जाते. अनेक अंगाने ती जाणीव सर्वांच्या भल्यासाठी विविधतेने प्रयत्न करत असते आणि ती सहज असतं. हे सहज जिथे होतं. म्हणून सद्भावना ही संतत्वाची खूण आहे. लक्षात घ्या. संतत्व कुठे आहे? जिथे त्यांचं प्रत्येक बोलणं, चालणं, वागणं त्या संतांचं सद्भावनेतून असेल तिथे अजिबात दुर्भावना असत नाही. सद्भावना. समोर कोणी असो त्याचं भलं व्हावं ही जी सद्भावना तिथे असते तिथे सद्गुरु तत्व आहे, तिथे संत तत्व आहे हे लक्षात घेता येतं. म्हणून अशा सद्गुरूंना शरणागत होतात. अशा तिथे पण तो देवाला नमस्कार असतो. सर्वत्र दिव्यत्व आहे ह्या भावातून जेव्हा हा शिष्य किंवा जी जाणीव त्या सद्भावनेतून सर्वत्र पाहायला लागते तेव्हा तिचा त्या जाणीवेचा विकास होतो. आणि हा विकास होणं म्हणजेच परमार्थाचं सिद्धता आहे. ही सिद्धता सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज